नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली विचार करत बसलेली असते. ती म्हणते, काहीच कारण नसताना इतकं अस्वस्थ का वाटतंय? यांच्याशी बोलू का एकदा? हे मानसीला भेटलेत कळलं ना की आपोआप मला बरं वाटेल. आणि ती अर्जुनला फोन लावते, पण फोन लागत नाही. ती म्हणते, फोन बंद आहे. सगळं ठीक तर असेल ना? इकडे अस्मिता चैतन्याला विचारते, अर्जुनला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आता त्याच्याजवळ कोण आहे? मग चैतन्य म्हणतो, मी त्याला अश्विनच्याच हॉस्पिटलला घेऊन आलोय. अश्विन आहे इथे, मी पण आहे. अस्मिता म्हणते, ठीक आहे चैतन्य, आम्ही इथून लगेच निघतो. चैतन्य म्हणतो, नाही, तुम्ही सगळे एकत्र घराबाहेर पडू नका. तुम्ही बाहेर पडलात तर सायली वहिनीला शंका येईल. सायली वहिनीला यातलं काही कळता कामा नये. मग प्रतिमाही म्हणते, हो, आपण हे सायलीला नाही सांगायचं. या अवस्थेत एवढा मोठा धक्का बसून नाही चालणार. मग चैतन्य म्हणतो, एक एक करून घराबाहेर पडा. शक्यतो असा प्रयत्न करा की वहिनीला काही कळणार नाही. सगळे नाही आले तरी चालेल. मी तुम्हाला अर्जुनचे अपडेट देत राहतो. मग कल्पना म्हणते, नाही, पण मी जाणारच. अस्मिता म्हणते, ठीक आहे चैतन्य, आम्ही बघतो काय करायचं ते. ठेवते मी. आणि फोन ठेवते. मग प्रतिमा म्हणते, प्रताप, मला वाटतं तो आणि कल्पना आता हॉस्पिटलमध्ये जा. मी आणि अस्मिता इथेच थांबतो. म्हणजे सायलीला काही संशय नाही येणार. श्वेता म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही सगळेजण जा ना अर्जुन सरांना बघायला. काहीतरी कारण काढून जा. आणि हो, सायलीताईची अजिबात काळजी करू नका. मी थांबते इथे तिच्याजवळ आणि मी तिला काही सांगणार नाही. अस्मिता म्हणते, नाही, आम्ही सगळे गेलो तर सायलीला नक्की संशय येईल. प्रतिमा म्हणते, हो, आपण अर्जुनला बघायला नंतर जाऊ. आता सायलीची तब्येत जपणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही निघा. मग प्रतापराव म्हणतात, आम्ही निघतो. प्रतिमा म्हणते, हो, अर्जुनला बघितले की फोन करा. मग प्रताप आणि कल्पना तिथून जातात. ते दोघे गेल्यानंतर प्रतिमा आणि अस्मिताला अश्रू अनावर होतात. त्या दोघीजणी रडतात. मग श्वेता म्हणते, रडू नका हो, धीर धरा. अर्जुन सरांना काही होणार नाही. सांभाळा स्वतःला प्लीज. इकडे जेलमध्ये राकेश प्रियाला भेटायला येतो. तो म्हणतो, अगं प्रिया, कमाल आहेस तू, कमाल. इथे जेलमध्ये बसून तू दोऱ्या हलवल्यास आणि अर्जुन कळसूत्री बाहुलीसारखा नाचायला लागला. प्रिया हसते आणि म्हणते, हात दे. मग राकेश म्हणतो, हा. मग प्रिया त्याचा हात धरून खुर्चीवर उभी राहून टेबलवर पाय ठेवते आणि म्हणते, मी प्रिया सुभेदार आहे. मी अख्ख्या जगावर राज्य करते. कुठलीही भिंत, कुठलेही गज मला अडवू शकत नाहीत. मी जी गोष्ट करते त्यात मी जिंकतेच. मग कॉन्स्टेबल म्हणते, जिंकशील ग बाई तू, पण आधी खाली उतर. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. प्रिया कॉन्स्टेबलला चिडवत म्हणते, हा, माहिती आहे. जरा काय झालं की आपलं प्रॉब्लेम होईल. पण राकेश म्हणतो, बरं, आता उतर. खरंच खाली उतर. मग प्रिया खाली उतरते. राकेश म्हणतो, बरं, मला एक गोष्ट सांग. तुझ्या या ट्रॅपमध्ये अर्जुन इतक्या सहज अडकेल हे तुला कसं माहीत होतं? मग प्रिया म्हणते, जितकं मी अर्जुन आणि सायलीला ओळखते ना, तितके ते स्वतःलाही ओळखत नसतील. अर्जुनचं इन्व्हेस्टिगेशन गेल्या काही वर्षांत मी खूप जवळून बघितलंय. त्याची विचार करायची पद्धत आहे ना, हे मला चांगलीच माहिती आहे. म्हणून तर मला आता माहिती आहे ना की सुभेदारांच्या घराला जवळजवळ सुतक लागलंय. आणि ती हसते. मग ती म्हणते, ये राकेश, श्वेताला फोन लाव ना. मला ना तिथलं वातावरण ऐकून कान तृप्त करून घ्यायचे आहेत. लवकर लाव ना, लवकर लाव. मग राकेश म्हणतो, माझा फोन बाहेर आहे. प्रिया त्याला म्हणते, अरे बत्थड, या सीमाला दर महिन्याला इतके पैसे कशाला देतोस? तिचा फोन घे ना. मग राकेश म्हणतो, हा मॅडम, तुमचा फोन द्या. मग कॉन्स्टेबल त्यांना फोन देत म्हणते, मी फोन देते, पण तू आधी खाली उतर. कोणी आलं तर प्रॉब्लेम होईल. प्रिया तिला चिडवत म्हणते, हा, माहिती आहे. जरा काय झालं की आपलं प्रॉब्लेम होईल. मग ती राकेशला म्हणते, चल फोन लाव. मग राकेश श्वेताला फोन लावतो. श्वेता फोन उचलते. मग प्रिया म्हणते, ए श्वेता, घरात काय चाललंय ग? श्वेता म्हणते, तू तिथे जेलमध्ये बसून जादूचे केलेल्या प्रयोगांचा परिणाम बघतेस. मज्जाच मज्जा. घरात नुसती रडारड चालू आहे. अर्जुन गेल्यासारखं वातावरण आहे इथे. मग प्रिया म्हणते, अगं हो, पण अर्जुन गेल्याची बातमी नाही ना आली अजून, दुर्दैवाने. पण आता यापुढे सगळं माझ्या मनासारखंच होणार आहे. अर्जुन मारायला टेकलाय. ही बातमी कळल्यावर सायलीची तब्येत बिघडली असेल ना? तिला चक्कर वगैरे आली का ग? मग श्वेता म्हणते, नाही, बरी आहे. तीर्थरूप म्हणजे तिला माहीतच नाहीये अजून. घरच्यांनी ठरवलंय, सायलीला काहीही सांगायचं नाही आता. मग प्रिया म्हणते, असं कसं? सायलीला कळायला हवं ना? तू जाऊन सांग तिला. श्वेता म्हणते, अगं हो, घरच्यांनी जर ठरवले सांगायचं नाही तर डायरेक्टली जाऊन कसं सांगू मी तिला? पण माझे प्रयत्न चालू आहेत. प्रिया म्हणते, प्रयत्न सुरू आहेत वगैरे नाही सांगायचं. ते करायचं म्हणजे करायचं. तू वाटेल ते कर.
पण सायलीला जाऊन सांग की अर्जुन मरायला टेकलाय. हे ऐकून जर सायली जिन्यावरून गडगडत खाली गेली आणि त्यात जर तिचं बाळ गेलं तर एक्स्ट्रा बोनसच मिळेल ना. मी जेलभर पेढे वाटेल. श्वेता म्हणते, तुझी ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते मी. इकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुनवर ट्रीटमेंट चालू असते. अश्विन त्याला बघून रडायला लागतो. इकडे सायली ही खूप फेऱ्या मारत असते. ती म्हणते, चैतन्य भाऊजींना फोन करते आणि चैतन्यला फोन लावते, पण तो फोन उचलत नाही. ती म्हणते, फोन का उचलत नाहीत? तेवढ्यात ती म्हणते, हा सावंत साहेब, आणि त्यांना फोन लावते, पण तेही फोन उचलत नाहीत. सायली म्हणते, नक्की काय चालू आहे तिकडे? हे फोन का उचलत नाहीयेत? मग इकडे श्वेता प्रियाला म्हणते, त्यात तर आता मानसी आपल्या बाजूने आहे ना. ती कोर्टात सायलीच्या विरोधातच बोलणारच आहे ना. त्यामुळे आपल्याला बोनसच मिळाल्यासारखा आहे ना. हो ना. मग प्रिया म्हणते, हो खरं आहे. ए राकेश, तू याबद्दल काही सांगितलं नाहीस. मानसी सायलीच्या विरोधात बोलायला तयार झाली ना. पण राकेश काहीच बोलत नाही. मग श्वेता तिकडून म्हणते, हॅलो राकेश. तेवढ्यात प्रिया राकेशचं तोंड दाबून धरते आणि म्हणते, माझ्याकडे बघ. मानसी सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार झाली की नाही? मग राकेश म्हणतो, नाही. प्रिया म्हणते, काय? मग राकेश म्हणतो, अगं त्या बाईने तिला खूप घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण ती एवढी लहान मुलगी काय, बोलायला तयारच होत नाही. मग श्वेता म्हणते, काय बोलतोयस? म्हणजे आता ती कोर्टात सायलीच्या विरोधात नाही बोलणार, नाही सांगणार की हे सगळं सायलीने केलं? मग राकेश म्हणतो, मला तरी नाही वाटत. शिवाय अण्णांचा एक गुंडसुद्धा पकडला गेलाय. प्रिया त्याची कॉलर धरते आणि म्हणते, हे तुम्हाला आत्ता सांगतोयस? आपला माणूस पोलिसांच्या ताब्यात आहे हे तुला फालतू गोष्ट वाटते? मानसी अजून सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार झालेली नाहीये. ही गोष्ट इतका वेळ मला सांगता आली नाही तुला? अरे, हे सगळं आपण का केलं? सांग. एवढी मेहनत मी का केली? मग कॉन्स्टेबल तिला म्हणते, प्रिया शांत हो. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. मग प्रिया तिच्यावर जोरात ओरडते, गप्प बस. गप्प बसायचं. प्रिया पुन्हा राकेशला म्हणते, का घेतली मी एवढी मेहनत? कारण मला सायलीला त्या घाणेरड्या आरोपाखाली आयुष्यभर इथे जेलमध्ये सडवायचं म्हणून केलं ना. पण मानसी तिच्याविरुद्ध काही बोललीच नाही कोर्टात, तर हे सगळं कसं शक्य होणार आहे? आणि ती राकेशच्या कानाखाली मारते. इकडे सायली खूप अस्वस्थ असते. ते पोटावरती हात ठेवते आणि म्हणते, बाळा, तुझे बाबा आणि मनुताई सुखरूप असतील ना रे? हां बाळा, मी तुझ्याशी एरवी बोलले की तू हालचाल करतोस, पण आता शांत का आहेस? हां ए बाळा, सांग ना, तुझे बाबा सुखरूप असतील ना रे? पण बाळ काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे सायली अजून अस्वस्थ होते. इकडे प्रिया स्वतःच्याच कानाखाली मारून घेते. राकेश तिला थांबवत म्हणतो, काय करतेस प्रिया? वेड लागलं का? प्रिया म्हणते, हो, लागलं वेड. तुझ्यासारख्या मूर्ख माणसांवर माझा सगळा प्लॅन सोपवला ना, त्या क्षणी वेड लागलं मला. मी किती मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय, कळतंय तुम्हाला? मानसी आपल्या बाजूने व्हायच्या आतच पोलिसांच्या ताब्यात गेली. आता जर ती सायलीविरुद्ध काही बोललीच नाही तर सगळा प्लॅन फसेल. सगळी मेहनत वाया जाईल. सायली निर्दोष मुक्त होईल. तिकडून श्वेता म्हणते, ए प्रिया, काय चाललंय तुझं? ए प्रिया, काय चाललंय तुझं? हे राकेश, सावर तिला. मग राकेश म्हणतो, प्रिया, प्रिया, प्लीज ऐक. त्या मुलीने अर्जुनला मार खाताना बघितलंय. शिवाय अर्जुन आता हॉस्पिटलमध्ये अर्धमेल्या अवस्थेत आहे. याचा परिणाम तिच्या डोक्यावर होईलच ना. प्रिया, ऐक ना, आपल्याकडे वेळ आहे अजून. आपण तिला गाठून कन्व्हिन्स करू ना. मी आणि सचिन मिळून हे काम करतो. प्लीज प्लीज, तू भडकू नकोस. मग प्रिया म्हणते, मला आश्वासन नको आहेत. हे काम करावंच लागणार आहे तुम्हाला. त्या मानसीला इतकं घाबरवून सोडा ना की ती सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार व्हायलाच हवी. असं नाही झालं ना तर आपण संपलो. इकडे हॉस्पिटलमध्ये चैतन्य अश्विनला म्हणतो, अश्विन, अर्जुन बरा होईल ना? पण अश्विन काहीच बोलत नाही. चैतन्य म्हणतो, हे बघ अश्विन, प्लीज प्लीज हो म्हण. माझ्या समाधानासाठी तरी हो म्हण. हे बघ, मी इतरांना वाटेल ते बोलतो, मस्करी करतो, पण मला पण भावना आहेत रे, मला पण मन आहे. प्लीज मला आत्ता सांग की अर्जुनला काही होणार नाही. सगळं ठीक होणार आहे. त्याला काही झालं ना तर मला नाही सहन होणार रे. अर्जुन शिवाय माझं कोण नाहीये. प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुला. अर्जुनला काही करून वाचव रे. तेवढ्यात कल्पना आणि प्रतापराव तिथे येतात. प्रतापराव म्हणतात, अश्विन, कसा आहे अर्जुन? ते दोघे काहीच बोलत नाहीत. कल्पना म्हणते, कसा आहे अर्जुन? मग ते दोघेही त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागतात. अश्विन म्हणतो, आमची टीम सगळे प्रयत्न करते. मम्मा, दादाला खूप मार लागलाय. खूप ब्लड लॉस झालाय त्याचा. मग कल्पना आणि प्रतापराव दरवाजातून अर्जुनला बघतात. कल्पना खूप रडते. ती म्हणते, हे सगळं काय होऊन बसलं रे अश्विन? अश्विन म्हणतो, मम्मा, शांत हो. हे बघ, आपल्याला स्ट्रॉंग राहण्याची गरज आहे. दादासाठी, सायली वहिनीसाठी आपल्याला स्ट्रॉंग राहण्याची गरज आहे मम्मा. इकडे महिपत सचिनच्या कानाखाली मारतो. सचिन म्हणतो, अण्णा. मग महिपत म्हणतो, आश्रमातील ती मुलगी पोलिसांच्या ताब्यात गेली. तुमचा एक माणूस त्यांच्या ताब्यात गेला. तुम्ही हे काय सगळं मुद्दाम करता का? काय रे,
मला जेलात पाठवायची सोय करताय का? सचिन म्हणतो, असं काहीच नाही अण्णा. मग महिपत त्याच्यावर ओरडतो, असं नाही तर कसं आहे सांग ना? त्या पोरीने नाही तर त्या माणसानं जर पोलिसांना खरं सांगितलं ना तर 113% माझी वाट लागणार आहे. दीक्षित, तुला परत एकदा सांगतो, जर लोकांनी खरी बातमी दिली तर मी काय करेन ना, सांगता येत नाही. हा महिपत बाबा की जय सगळीकडे वाजत राहिले पाहिजे. हा महिपत या बाबाच्या कपड्यावर डाग लागू देणार नाही. कळलं ना? तुमच्या विरोधातले सगळे पुरावे जमा करेल आणि मी स्वतः त्या अर्जुन सुभेदारला नेऊन देईल आणि हात वर करेल. मी सांगेल, माझ्या पाठीमागे ही सगळी लोकं मिळून लफडी करत होते. माझा याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि नंतर माझं मी आणि साक्षीचं काय ते बघून घे. सचिन म्हणतो, इतकं टोकाचं कशाला बोलताय अण्णा? शांत व्हा. त्या राकेशने प्रियाला ऑलरेडी सांगितलं की मानसीचं तोंड बंद करता येईल आणि तोच प्रयत्न करण्यासाठी तो पोलीस स्टेशनच्या जवळ गेलाय. तुमच्या माणसाला आणि मानसीला तो बोलू देणार नाही अण्णा. मग महिपत म्हणतो, भरोसा तर कोणावर ठेवलाय? त्या राकेशवर, ज्याच्या मेंदूच्या ठिकाणी वाटाणा ठेवलाय. सचिन म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका अण्णा. यावेळेला राकेश नक्की काम करेल. महिपत म्हणतो, माझा आता कोणावरच भरवसा राहिलेला नाही. माझा भरोसा फक्त त्या प्रियावर आहे. पण ती जेलच्या बाहेर येऊन तर काय करू शकत नाही. पण तिने जर एखादा प्लॅन केला तर त्याचं वाटोळं करायला तुम्ही आहात. मग सचिन म्हणतो, यावेळेला प्लॅन फसणार नाही अण्णा. आता आपण राकेशच्या फोनची वाट बघूया. मग महिपत म्हणतो, मी कोणाची वाट बघत नसतो. कोणाच्या बापाची वाट बघत नसतो. तू फोन लाव. मग सचिन म्हणतो, लावतो आणि राकेशला फोन करतो. इकडे सुभेदारांच्या घरात श्वेता म्हणते, अस्मिताताई, मी अगदी समजू शकते. पण ही वेळ रडण्याची नाहीये. धीर धरा प्लीज. अस्मिता फोन उचलून बघते आणि परत खाली ठेवते आणि म्हणते, अर्जुनवर असं संकट का आलं असेल ग? त्याने तर कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये. त्याने तर सगळ्यांची मदतच केली. पण त्याच्या बाबतीत असं का घडलं? मग प्रतिमा म्हणते, देव बघतोय अस्मिता. तो अर्जुनचं काहीही वाईट नाही होऊ देणार. अस्मिता म्हणते, त्याला शुद्ध आली असेल ना ग? तो बरा होईल ना ग? मग प्रतिमा म्हणते, मगाशी प्रतापचा फोन आला होता. तो म्हणत होता, डॉक्टर अजून नीट काही सांगत नाहीयेत. श्वेता म्हणते, देव पण ना अर्जुन सरांसारख्या माणसांची परीक्षा का घेतो काय माहीत. तेवढ्यात सायली बाहेर येताना श्वेताला दिसते. म्हणून ती मुद्दा म्हणते, अर्जुन सर एकटेच गेले होते ना मानसीला शोधायला? नाही म्हणजे त्यांनी पोलिसांना तरी न्यायला हवं होतं ना त्यांच्याबरोबर? ती लोकं किती भयंकर असतील. मग अस्मिता म्हणते, मी अश्विनला व्हिडिओ कॉल करते, म्हणजे तिथे काय चाललंय हे आपल्याला कळेल. मग प्रतिमा म्हणते, व्हिडिओ कॉल कर. अस्मिता, व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ कॉल करणार इतक्यात सायली पाठीमागून म्हणते, अश्विन भाऊजींना का कॉल करतेस अस्मिता? इकडे अश्विन, चैतन्य, कल्पना आणि प्रतापराव डॉक्टरांशी बोलत असतात. प्रतापराव विचारतात, अर्जुन कसा आहे आता? मग डॉक्टर म्हणतात, हे बघा, मी तुम्हाला उगाच होप देणार नाही. अर्जुनला जी जखम झाली ती खोल मणक्यापर्यंत गेली. त्याच्या कमरेलाही खूप मार लागलाय. त्यामुळे मणक्याला डॅमेज झाल्याची शक्यता आहे. कल्पना म्हणते, काय? अश्विन म्हणतो, मम्मा, कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. सर्जरी करावी लागेल आपल्याला. प्रतापराव म्हणतात, चालेल डॉक्टर. गरज असेल ते सगळं काही करा तुम्ही. मग अश्विन म्हणतो, बरं मला एक सांगा डॉक्टर, ही सर्जरी किती कॉम्प्लिकेटेड असेल आणि सर्जरीनंतर दादा रिकव्हर होण्याची किती चान्सेस आहेत? डॉक्टर म्हणतात, सर्जरी कॉम्प्लिकेटेड आहे. मी आता कुठलीच गॅरंटी देऊ शकत नाही तुम्हाला. फक्त एवढंच सांगतो की आमचे पूर्ण प्रयत्न आम्ही करतो. इकडे प्रतिमा आणि अस्मिता स्वतःला सावरतात. सायली म्हणते, अश्विन भाऊजींना का फोन करतेस? मग अस्मिता म्हणते, अगं काही नाही. अश्विन आज हॉस्पिटलला गेला आणि तिथे गेल्यावर त्याने कॉलच नाही केला. मग फक्त विचारत होते की त्याने काही खाल्लं की नाही. मग प्रतिमाही म्हणते, हो. सायली म्हणते, नक्की? अस्मिता म्हणते, हो. अगं सायली म्हणते, तुम्ही दोघी माझ्यापासून काही लपवत आहात का? मघापासून मला खूप भीती वाटते आणि मला कळत नाहीये की मला कशामुळे भीती वाटते. ते त्यात तुमचे चेहरे बघून असं मला वाटतंय की सगळं ठीक नाहीये. नक्की काय झालं? अस्मिता म्हणते, अगं काही नाही. मी मगाशी तुला रूममध्ये सोडून आले ना, खाली येऊन बघते तर काय, मम्माच्या कमरेमध्ये उसण भरली होती. हिला खूप त्रास व्हायला लागला. तिला चालताही येईना. मग डॅड तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. म्हणून आम्ही दोघी अस्वस्थ आहोत. दुसरं काही कारण नाही ग. सायली म्हणते, अगं पण मला पण सांगायचं ना, मी गेले असते ना हॉस्पिटलमध्ये. मग अस्मिता म्हणते, अगं इतकं सिरियस काही नाही. आम्ही दोघी तरी कुठे गेलोय आणि मम्माच म्हणाली यायची काहीच गरज नाही. प्रतिमा म्हणते, आणि ते दोघे आता थोड्या वेळात येतीलच ना? श्वेता मनात म्हणते, अर्जुन मरतोय हे सायलीला कळण्याचा एक चान्स गेलाय. पण काहीही करून मी सायलीपर्यंत हे पोहोचवणारच. आणि हा भाग इथेच संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
धन्यवाद.